हाय, इफ तुम्ही 30+ आहेत तर तुम्हाला ही 5 गोष्टी नक्की करायला पाहिजे. पहिलं, ज्याप्रमाणे आपल्या बॉडीला प्रोटीनची गरज लागते त्याचप्रमाणे आपल्या ब्रेनला पण विटामिन डी, ओमेगा 3 आणि मॅग्नेशियमची गरज असते. दॅट यू विल फील एक्सपिरियन्स ऑफ मोर स्ट्रेस, एन्झायटी आणि फॉरगेटफुलनेस. सो ज्याप्रमाणे तुम्ही तुमच्या बॉडीसाठी खाता त्याचप्रमाणे तुम्ही तुमच्या माइंडसाठी या ब्रेनसाठी पण खाणं गरजेचं आहे. सेकंड, आजकालची ही मॉडर्न लाईफ आहे, तर ह्या मॉडर्न लाईफमध्ये प्रेशर खूप आहे. तर हा प्रेशर कसलाही असो, तुमचा करिअरचा असो, तुमची फॅमिली रिस्पॉन्सिबिलिटीचा असो, एकामागं एक येतच जातो. सो इफ तुम्ही तुमच्या ब्रेनला ब्रेक नाही दिला देन इट विल बर्न आउट. म्हणजेच काय, तर तुम्ही तुमच्या ब्रेनला विश्रांती द्यायला हवी. तर ती कशी देऊ शकतो? सो ट्रेन युअर ब्रेन टू बी इन सायलेन्स, रिड्यूस युअर स्क्रीन टाईम अँड लर्न माइंडफुलनेस. थर्ड, ज्याप्रमाणे तुमचं वय वाढतंय त्याचप्रमाणे तुमचे हार्मोन्स म्हणजेच काय, तर इस्ट्रोजन, प्रोजेस्टेरॉन अँड टेस्टोस्टेरॉन लेवल डिक्रीज होते, ज्यामुळे तुम्हाला मूड स्विंग्स, मेमरी लॉस हे होत असते. हे बॅलन्स ठेवण्यासाठी तुम्हाला वर्कआउट या वेट लिफ्टिंग करण्याची गरज असते. इन शॉर्ट काय, तर एक्सरसाइज करण्याची गरज आहे. फोर्थ वन, इफ तुमचं माइंडच फिट एनकरेज नसेल तर तुमच्या लाईफमधली कुठलीच गोष्ट प्रॉपर होत नसेल. सो त्यासाठी तुम्हाला मेंटल फिटनेस रुटीन डेली करायची गरज आहे. त्यामध्ये तुम्ही डीप ब्रीथिंग करू शकता, मेडिटेशन करू शकता या जर्नलिंग करू शकता. काय, यू डू व्हॉट यू वॉन्ट टू डू. काय पण करा जे तुम्हाला तुमच्यासाठी योग्य वाटत आहे, तुमच्या माइंडसाठी योग्य वाटत आहे. फिफ्थ, लास्ट but not the least, the oxytocin, the love hormone. ज्याप्रमाणे तुमचं वय वाढतं त्याचप्रमाणे ऑक्सिटोसिनचं लेवल डिक्रीज होत असतं, ज्यामुळे तुम्हाला लोनलीनेसची फिलिंग येत असते, छोट्या छोट्या गोष्टीवरती इरिटेट होत असतात अँड स्ट्रेस पण वाटतं. सो स्ट्रेंथ युअर सोशल ब्रेन फ्रॉम नाव ऑन. हॅव रिअल कनेक्शन, स्टार्ट बिल्डिंग युअर ट्राइब and at least hug your real one, near one in a day. For more information, follow my page and stay tuned. Myself Dr. Drushti Botre, homeopathic consultant and female specialist. If you like this video, don't forget to like, share and subscribe this video to your dear ones. Bye bye.